हॅलो फ्रेंड्स, आपलं अदिती learning.com या चॅनलमध्ये स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 6वी इंग्लिश यामध्ये 2.3 ऑल अबाउट न्यूज यावर आपण स्पष्टीकरण पाहणार आहोत. हा पाठ पाहणार आहोत. आता न्यूज म्हणजे तुम्हाला सर्वांना माहीत आहे, बातम्या म्हणजे सर्व काही बातम्याबद्दल या पाठामध्ये सांगितलं आहे. आता सुरुवातीला वॉर्मअप दिलेलं आहे. वॉर्मअप तुम्हाला माहीतच आहे. जसा शरीराची कसरत करतो तसं आपल्याला काय करायचं आहे, डोक्याची कसरत करायची आहे, आपल्याला स्ट्रेचिंग करायचं आहे आपल्याला. तर त्यामध्ये प्रश्न विचारलेत त्यांनी. काय प्रश्न आहे? व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन न्यूज अँड रूमर. आता न्यूज म्हणजे काय? बातमी. आणि रूमर म्हणजे काय? अफवा. या दोघांमध्ये काय फरक असतो आपण हे पाहूया. आता बातम्या म्हणजे काय? ज्या सत्यावर आणि पुराव्यावर आधारित असतात त्यांना आपण बातम्या म्हणतो. तर अफवा म्हणजे काय? ज्याला कसलाही पुरावा नसतो आणि ही एकमेकाच्या तोंडातोंडी पसरणारी खोटी माहिती असते. बातम्या विश्वसनीय माध्यमाद्वारे तपासल्या जातात. तर अफवा या समाजामध्ये संभ्रम निर्माण करण्याचं काम करतात. बातम्या घडलेल्या खऱ्या घटनेवर आधारित असतात. त्यांना योग्य आणि खात्रीशीर पुरावे असतात. आणि अफवा असत्य असतात, त्या काल्पनिक असतात, त्याला कोणताही ठोस पुरावा नसतो. तर बातम्या योग्य माहिती देतात. अफवेद्वारे समाजामध्ये अनेक प्रकारची अशांतता निर्माण होते. त्याबद्दल लोकांना योग्य ती माहिती कळत नाही. आपण असा बातम्या आणि अफवेचा फरक पाहिला आहे. दुसरा प्रश्न आहे, व्हॉट आर द डिफरंट वेज टू डिसिमिनेट इन्फॉर्मेशन. माहिती प्रसारणाचे काय काय मार्ग आहेत? समजा एखादी माहिती आपल्याला पसरवायची समाजापर्यंत किंवा विशिष्ट वर्गापर्यंत, तर त्याचे काय मार्ग आहेत? तर साधारणतः 2 मार्ग म्हणता येईल. एक पारंपरिक मार्ग, एक नवीन मार्ग. पारंपरिक किंवा जुने मार्गामध्ये तोंडी संवाद करणे, ढोल किंवा दोंडी वाजवणे. पूर्वीच्या काळी काढत होते धूर किंवा आग काढणे, असे संकेत होते. पत्रव्यवहार करणे होते. आणि आज आधुनिक मार्गामध्ये सगळ्यालाच माहिती आहे, रेडिओ तर कालबाह्य झाला आहे, भ्रमरध्वनी, मुद्रित साधने, प्रसार माध्यमे, इंटरनेट, वेबसाईट, सॅटेलाईट याद्वारे आपण माहिती पसरवतो. माहिती मिळवता येते, माहिती पसरवता येते, असे मार्ग आहेत. आता त्यामध्ये आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे, इलेक्ट्रॉनिक माध्यमामध्ये काय काय ते दूरदर्शन असेल, रेडिओ असेल, आधुनिक डिजिटल माध्यमे असेल, इंटरनेट आणि वेबसाईट आहे, सगळ्यांनाच माहीत आहे. असे मार्ग यामध्ये येतात आणि याद्वारे जलद गतीनं माहिती पसरल्या जाते. आपल्याला सुद्धा कोणची माहिती असेल, आज सोपं झालं आहे, ती माहिती पटकन मिळते, कारण सगळेजण फोन वापरतात, इंटरनेट वापरतात, टी व्हीचा वापर करतात. त्यानंतर तिसरा प्रश्न आहे, हॅव यू एव्हर रीड एनी न्यूजपेपर. व्हॉट आर द डिफरंट टाईप्स ऑफ न्यूज कवर्ड इन इट. तुम्ही न्यूजपेपर वाचला का? हो, बरेच लोक आपण सगळे न्यूजपेपर वाचत असतो. इंग्लिशमध्ये आहेत, मराठीमध्ये आहेत, सकाळ संध्याकाळ. सकाळी येतात आपले सकाळ असेल, लोकमत असेल, लोकसत्ता, अशा अनेक पेपर आहेत. आपण सर्वांनीच कधी ना कधी पेपर वाचलेला असेल. आता त्यामध्ये बातम्या ह्या वेगवेगळ्या प्रकारच्या येतात. कशा येतात? वेगवेगळ्या प्रकारच्या येतात. त्यामध्ये काय असते? राजकारण, क्रीडा, व्यवसाय, मनोरंजन, विज्ञान, तंत्रज्ञान, गुन्हेगारी, आपल्या स्वारस्याच्या कथा असतील, नंतर गंभीर प्रकारच्या किंवा हलक्या फुलक्या विषयाचा समावेश असतो. अशा बातम्या त्या सर्व याच्यामध्ये प्रसारित होतात. आणि ऐकणारे किंवा वाचणारे सुद्धा आपल्या विषयानुसार त्या बातम्या पाहत असतात किंवा वाचत असतात. ह्या सगळ्या त्याच्यामध्ये कवर्ड केलेल्या असतात. तर हे या 3 प्रश्नाबद्दल आपल्याला सर्वसाधारणपणे म्हणता येईल. आता खाली त्यांनी काय दिलं? रीड अँड अंडरस्टँड. आपल्याला पाहायचं आणि समजून घ्यायचं आहे. चला तर मग पाहूया. शीर्षक दिलं त्यांनी, कन्याशाला सेलिब्रेट्स महाराष्ट्र दिन. कन्याशाळेमध्ये महाराष्ट्र दिन साजरा केला जातो. आपल्या सर्वांना माहीत आहे, महाराष्ट्र दिन कधी साजरा केला जातो? सर्वसाधारणपणे आपल्या सर्वांना त्याची माहिती आहे, कारण आपण महाराष्ट्रात राहतो. महाराष्ट्र दिन 1 मेला साजरा केला जातो. 1 मे 1960 रोजी महाराष्ट्र हा स्वतंत्र झाला. मुंबई राज्याचे विभाजन होऊन मराठी भाषिक लोकांसाठी स्वतंत्र महाराष्ट्र राज्य अस्तित्वात आले आणि म्हणून हा दिवस आपण साजरा करतो. हा दिवस मराठी संस्कृती, भाषा, परंपरा आणि महाराष्ट्राचे गौरवाचे प्रतीक म्हणून साजरा केला जातो. तर त्यामध्ये काय दिले बघा, 40गाव मे 1 कन्याशाळा 40गाव सेलिब्रेटेड महाराष्ट्र दिन विथ ग्रेट enthusiasm ऑन वेनसडे टू मार्क द फॉर्मेशन ऑफ द स्टेट ऑफ महाराष्ट्र. आता ही बातमी कुठली आहे? कन्याशाळा
चाळीसगावमधील बातमी आहे. कन्या शाळा चाळीसगावमध्ये मोठ्या उत्साहाने इंथुझियाझम म्हणजे उत्साहाने, मोठ्या उत्साहाने महाराष्ट्र दिन साजरा केला गेला. वेनसडे टू मार्क द फॉर्मेशन ऑफ द स्टेट महाराष्ट्र दिन साजरा केला गेला. या दिवशी 1 मेला महाराष्ट्र निर्माण झाला होता, त्याबद्दल हा दिवस साजरा केला गेला. लर्नर्स टूक ॲक्टिव्ह पार्ट इन द प्रोग्रॅम. जे शिकणारे विद्यार्थी आहेत त्यांनी याच्यामध्ये उत्साहाने किंवा आपल्या ज्याला भाग घेता येईल त्याने सर्वांनी त्याच्यामध्ये भाग घेतला आहे. द सेलिब्रेशन बिगॅन विथ द सिंगिंग ऑफ द महाराष्ट्र राज्यगीत. सेलिब्रेशन म्हणजे महाराष्ट्र दिनाची सुरुवात कशाने झाली आहे? महाराष्ट्र राज्य गीतानं. सर्वांना माहीत आहे महाराष्ट्र राज्य गीत काय आहे, तर ते गीतानं सुरुवात झालेली आहे. टीचर्स एक्सप्लेन्ड द इम्पॉर्टन्स ऑफ 1 मे अँड स्पोक अबाउट द हिस्ट्री अँड कल्चर ऑफ महाराष्ट्र इन सिम्पल वर्ड्स. महाराष्ट्र दिनानिमित्त शिक्षकांनी काय केलं आहे की या दिवसाचं महत्त्व सांगितलं, का दिवस साजरा केला जातो याबद्दल त्यांनी आपले विचार व्यक्त केलेत. महाराष्ट्राची इतिहास असेल, संस्कृती असेल, याबद्दल साध्या शब्दामध्ये लोकांना, विद्यार्थ्यांना, तिथं जमलेले जे विद्यार्थी होते किंवा इतर जे आलेले लोक असतील त्या निमित्ताने शाळेमध्ये त्याबद्दल त्यांना माहिती सांगितली. ॲज अ पार्ट ऑफ द सेलिब्रेशन, लर्नर्स प्रेझेंटेड शॉर्ट स्पीचेस अँड पोएम्स ऑन महाराष्ट्र अँड इट्स ग्रेट लीडर्स. आता हा उत्सव म्हणता येईल आपल्याला साजरा करताना याचा एक भाग म्हणून जे शिकणारे आहेत त्यांनी काय केलं, शॉर्ट स्पीचेस म्हणजे लघुभाषणे. प्रत्येकाला काहीतरी विचार मांडायचे असतात विद्यार्थ्यांना, तर त्यांनी त्यांच्या परीनं छोटे छोटे भाषणे सादर केली. काहींनी महाराष्ट्रावर कविता सादर केल्या, काहींनी महाराष्ट्राच्या जे ग्रेट लीडर्स आहेत, नेते आहेत राजकीय, यांच्यावर सुद्धा भाषणे केली, यांच्यावर कवितासुद्धा सादर केल्या. सम लर्नर्स came dressed in traditional Maharashtrian attire which made the program colorful and lively. आता या दिवशी काय केलं की काही लोक जे होते शिकणारे असतील त्यांनी काय केलं की महाराष्ट्रामधील जी पारंपरिक वेशभूषा आहे वेगवेगळ्या भागाची किंवा महाराष्ट्राची, तर ती वेशभूषा म्हणजे कपडे परिधान, अटायर म्हणजे क्लॉथ्स, कपडे परिधान करून या दिवशी इथं उपस्थित झाले. आणि असं वाटू लागलं की इथं सर्व महाराष्ट्राची संस्कृती जिवंत करण्याचा प्रयत्न या दिवशी त्यांनी केला. मिसेस पाटील, अ सिनियर टीचर, गायडेड द लर्नर्स अँड इनकरेज्ड देम टू पार्टिसिपेट कॉन्फिडंटली. आता या शाळेमध्ये मिसेस पाटील होत्या, ज्या सिनियर शिक्षक होत्या, ज्येष्ठ शिक्षिका होत्या, सिनियर टीचर होत्या, तर त्यांनी काय केलं, जे शिकणारे विद्यार्थी आहेत त्यांना इनकरेज केलं, म्हणजे त्यांना प्रोत्साहन दिलं, त्यांना सांगितलं की वेगवेगळ्या कार्यक्रमामध्ये तुम्ही भाग घेतला पाहिजे, अशा कार्यक्रमामध्ये भाग घेतल्यानंतर तुमच्यामध्ये अनेक गुण वाढतात आणि तुमच्यामध्ये आत्मविश्वास निर्माण होतो, असं त्यांना सांगितलं. द स्कूल प्रिन्सिपल अड्रेस्ड द लर्नर्स अँड स्पोक अबाउट युनिटी, लव फॉर द मदरलँड अँड प्राईड इन महाराष्ट्र रिच कल्चर. शाळेचे मुख्याध्यापक आहेत त्यांनी काय केलं आहे की त्यांनी सर्व जे शिकणारे आहेत त्यांना एकता आणि आपल्या मातृभूमीविषयी प्रेम असेल, आदर असेल आणि आपल्या महाराष्ट्राचं जे समृद्ध संस्कृती आहे याच्याबद्दल माहिती सर्वांना सांगितली. ही मोटिवेटेड द लर्नर्स टू बिकेम रिस्पॉन्सिबल सिटीजन अँड कॉन्ट्रीब्यूट टू द प्रोग्रेस ऑफ द स्टेट. आता त्यांनी काय केलं असेल, जे शिकणारे विद्यार्थी आहेत त्या सर्वांना काय केलं की तुम्ही एक उद्याचे आदर्श नागरिक आहात याबद्दल त्यांना मार्गदर्शन केलं आणि त्यांना सांगितलं, त्यांना प्रेरणा दिली की तुम्ही उद्याचे आदर्श नागरिक बनणार आहात आणि जे महाराष्ट्राचा विकास आहे, प्रगती आहे, त्याच्यासाठी तुम्ही कार्य केलं पाहिजे. तुमच्या आजच्या कार्यामुळेच तुमच्यामध्ये आज जे विचार निर्माण झाले आहेत ते तुमचे मातृभूमीविषयी चांगले कार्य करण्यासाठी तुम्हाला प्रेरणा देतील, अशा गोष्टी त्यांनी त्या आपल्या विद्यार्थ्यांना सांगितल्या. The program concluded with a pledge taken by the learners to respect Maharashtra values and work sincerely for the development. आणि सांगता अशी झाली आहे किंवा या निमित्तानं सर्वांनी शिकणाऱ्या लोकांनी शपथ घेतली की महाराष्ट्राचा आदर असेल, महाराष्ट्राचे मूल्य असतील
त्यासाठी प्रामाणिकपणे त्याचा विकास असेल यासाठी सर्वांनी प्रामाणिकपणे काम करण्याची शपथ या ठिकाणी घेतली. द सेलिब्रेशन वॉज मिनिंगफुल अँड इन्स्पायरिंग फॉर ऑल दोज हू वेअर प्रेझेंट. महाराष्ट्र दिनाचं जे कार्यक्रम होता, उत्सव होता, ते अगदी अर्थपूर्णरित्या साजरं झालं. अँड इन्स्पायरिंग फॉर ऑल दोज हू वेअर प्रेझेंट. आणि जेवढे लर्नर्स असतील किंवा इतर लोक असतील तिथं प्रेझेंट होते, त्या सर्वांना त्याच्यापासून प्रेरणा मिळाली आणि आपल्या मातृभूमीसाठी, महाराष्ट्राच्या वैभवशाली संस्कृतीसाठी काम करण्यासाठी सर्वांनी प्रतिज्ञा घेतली आणि महाराष्ट्र दिन अतिशय चांगल्या तऱ्हेने त्यांनी साजरा केला. अशी ही बातमी आहे. विद्यार्थी मित्रांनो, बातमी तुम्ही वाचा, लिहून काढा, जेणेकरून तुम्हाला काय ती चांगल्या प्रकारे वाचता येईल. याचे हार्डवर्डसुद्धा आहेत, ते सुद्धा वाचा तुम्ही. चॅनल आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.